नंतर हात जोडले विश्वामित्राने, महाराज जनक तुमचे शब्द महाग घ्या. का? कारण तुम्ही बोललात या सभेमध्ये, या दरबारामध्ये कुणी मर्द आहे का, कुणी नर आहे का? हो आहे. पण फक्त तुमची आज्ञा द्या. पलीकडे बसलेले ते माझे भगवान श्रीराम आहेत, पण माझा शिष्य आहे असं म्हटले. माझा शिष्य राम आहे, त्याला एकदा आज्ञा द्या तुम्ही, आणि एकदा त्याला सांगा धनुष्य उचलायचा. जनकाने पाहिलं रामाकडे, रामाचं सुकुमार स्वरूप सज्जन हो, असं वर्णन आहे. ओठावर अजून मिशी सुद्धा फुटलेली नाही, असं वर्णन भगवान परमात्मा रामाचं. जनकाला असं वाटलं हा मुलगा धनुष्य उचलू शकेल. विश्वामित्र बोलतात हो, का उचलणार नाही, फक्त आज्ञा करा तुम्ही. आणि आज्ञा करा म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्मा रामाकडे विश्वामित्राने पाहिलं. भगवान परमात्मा राम उठतात आणि उठल्याच्या नंतर पहिल्यांदा आले, विश्वामित्राचं दर्शन घेतलं. राजा जनकाला नमस्कार केला, शतानंदाला नमस्कार केला, सर्व सभेला नमस्कार केला. धनुष्याच्या जवळ येतात. धनुष्याच्या जवळ आल्याच्या नंतर 5 प्रदक्षिणा घातल्या. धनुष्याला नमस्कार केला, धनुष्याला डावा हात लावला, डाव्या हाताने उचललं आणि उचलल्याच्या नंतर उभा केलं. उजव्या हाताने प्रत्यंचा घेतली, खाली